नमस्कार. भिवंडी तालुक्यातील लोणार गावामध्ये 14 एप्रिल 2026 रोजी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने समाजात परिवर्तन घडवण्यासाठी एक आगळावेगळा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने समाजात प्रबोधन घडवण्यासाठी कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या निमित्ताने कीर्तनाचे कीर्तनकार वारकरी संप्रदाय श्री महंत श्री काशीनाथदास महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन केलं होतं. लोणार पंचक्रोशीतील शेकडो समाज बांधवांनी या प्रबोधनाचा अत्यंत प्रभावशालीरित्या आस्वाद घेतला असून समाजामध्ये जातीय तेढ कमी करण्यासाठी संत तुकोबापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंत सर्वच महापुरुषांच्या कार्याची अनेक उदाहरणं देऊन बाबासाहेब पटवून देण्याचा प्रयत्न देखील या निमित्ताने केला. त्यामुळे आयोजक ॲडव्होकेट सुजित जाधव, सचिन गायकवाड, विनोद जाधव यांनी सर्व जाती धर्माच्या विविध समाजाच्या लोकांकडून या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देखील दिलेला आहे. आणि असे कार्यक्रम तुम्ही नेहमी राबवले तर कोणत्या जातीपातीचे तेढ निर्माण होणार नाही असे उपस्थित मान्यवरांनी देखील या प्रसंगी आपल्या भावना मंचावरून जाहीर केल्या. असा आगळावेगळा समाज प्रबोधन कार्य केल्यामुळे ॲडव्होकेट सुजित जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. पाहूया काय म्हणतायत सुजित जाधव. यांची 135वी जयंती महोत्सव सोहळा पूर्ण विश्वामध्ये जवळपास संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगामध्ये 130 देशामध्ये साजरी होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही लोणार बौद्धवाडा या ठिकाणी बुद्ध धम्म संस्कार केंद्र जे आमचे आहे, विहार जे आहे, त्या विहारामध्ये कालपासूनच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 13 तारखेला आम्ही एक महिलांसाठी एक आगळावेगळा असा प्रोग्राम राबवला. त्याचं नाव आहे क्रांती ज्योती पैठणी गौरव सोहळा असा एक कार्यक्रम राबवला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे महिला ज्या उपस्थित होत्या त्यांना खेळातून समाज प्रबोधन कसं करायचं या बाबतीत त्यांना सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई यांचे उदाहरणं देऊन ते कार्यक्रम साजरे केले. त्यानंतर आज 14 एप्रिल या निमित्ताने संध्याकाळी म्हणजे जेव्हा आम्ही आमची मिरवणूक विहारापर्यंत आणली त्याच्यानंतर एक आगळा कार्यक्रम राबवण्याचा प्रयोग केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही इतर जातीमधले म्हणजे आमच्या गावात 12 बलुतेदार आहेत. आता 18 पगड जात आहे, 12 बलुतेदाराचं आमचं गाव आहे. याच्यामध्ये प्रत्येक जात जमात आपापल्या हिशोबाने राहते. तर या समाजामध्ये जगत असताना कुठेही तेढ होऊ नये, तेढ निर्माण होऊ नये म्हणून प्रबोधनात्मक कीर्तन, समाज परिवर्तन कीर्तनाच्या माध्यमातून कसं करावं या संदर्भात एक श्री महंत काशीनाथदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने एक कीर्तनाचं आयोजन केलं होतं. त्या कीर्तनाचे आयोजन केल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे गुरु तुकोबाराय यांच्यापासून थेट गाडगे महाराजांपर्यंत असे विविध दाखले देत उदाहरण देऊन आगळीवेगळी जयंती साजरी केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात आपले थोर महापुरुष जे आहेत त्यांनी समाजासाठी काय केलेलं आहे याचं थोडक्यात वर्णन सांगितलं. बाबासाहेबांनी आतापर्यंत समाजाला काय दिलेलं आहे, त्यांचे योगदान काय हे आम्ही इतर समाजामध्ये ज्यांनी बाबासाहेबांनी वाचलेलंच नाहीये या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून पटवून देण्याचं एक आगळावेगळं कार्य केलेलं आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित जे मान्यवर होते, उपस्थित जे पाहुणे आले होते त्या पाहुण्यांना थोर महापुरुषांची पुस्तकं आणि संविधान हे भेट दिलेलं आहे. जेणेकरून ती पुस्तकं ते वाचतील आणि त्याच्यामध्ये परिवर्तन होईल. समाज बदलासाठी ह्या आगळ्या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये मी, माझे सहकारी, त्याच्यामध्ये सचिन गायकवाड असतील, विनोद जाधव असतील, अनिल जाधव असतील, समाजातील सर्वच वेगवेगळ्या थरातून SC, ST, BC, अल्पसंख्याक, आदिवासी ही सर्व म्हणजे एकत्र येऊन आम्ही हा आगळावेगळा प्रोग्राम साजरा केलेला आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने. आता याच्यामध्ये माझ्याच समाजातील काही लोकांनी
म्हणजे जयंतीला कधी कीर्तन ठेवतात का, असं पण काही निषेधार्थ केलेलं आहे. पण मला वाटत नाहीये हे म्हणजे त्यांनी जे केलं त्यांनी पुरे कार्यक्रम बघण्यासाठी ते टीव्हीवरती लाईव्ह उपलब्ध आहे युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून. त्यांनी तो जर का जाहीरपणे जर का बघितला तर त्यांच्याही लक्षात येईल की नेमका हा कार्यक्रम कसा आगळा होता. आणि हा प्रयोग जेव्हा आम्ही इथे सादर केला त्यावेळेस समाजातील विविध घटकांकडून आम्हाला खूप सारे धन्यवाद, आभार असे मेसेज आले. आणि इथे जमलेल्या सगळ्यांनीच आम्हाला खूप छान प्रोग्राम तुम्ही अरेंज केला, असाच प्रोग्राम तुम्ही प्रत्येक वर्षी करत राहा, ह्या बाबतीत आम्हाला त्यांनी म्हणजे खूप सारे धन्यवाद पण दिले. खूप आगळा आम्हाला जेव्हा ज्यांनी बाबासाहेबच ऐकले, ज्यांनी छत्रपतींबद्दल काय माहितीच नाही, त्यांना आम्हाला माहिती नाही, हे सगळ्यांच्या दाखले करतात. जर कीर्तनाच्या रूपातून समाज प्रबोधन जर होत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून सगळ्यांनीच आम्हा आयोजकांचे खूप सारे आभार मानले. विषय म्हणजे आम्ही त्यांचे आभार मानायला पाहिजे, कारण ते या कार्यक्रमाला आले, त्यांनी आमच्या कार्यक्रमात येऊन कार्यक्रम रोशन केलं. खूप सारे त्यांनी आम्हाला धन्यवाद पण दिले. आणि असा आगळा कार्यक्रम तुम्ही पुन्हा राबवा आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये यावं असं निमंत्रण सुद्धा दिलं. पण असा प्रोग्राम आपल्या परिसरात कुठेही कधीही झालेला नाही. या पद्धतीचं तुम्ही खूप छान प्रोग्राम केला असं त्यांचं म्हणणं आता मेसेजेसवरती सोशल मीडियावरती मला व माझ्या सहकार्याला मिळतं.